श्री स्वामी समर्थ मंडळी. वृषभ राशी. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत खास आहे. कारण अनेक वर्षापासून चालत आलेला थांबलेला काळ, ज्यात तुम्ही मेहनत केली पण फळ मिळालं नाही, तो काळ आता संपत चालला आहे. हो, तुमच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे, जिथे नशीब अचानक तुमच्या बाजूने फिरू शकतं. आणि आज मी तुम्हाला अशा 5 संकेताबद्दल सांगणार आहे, जे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. पण लक्षात ठेवा, हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका, कारण शेवटचा संकेत तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. अनेक वर्षांपासून चालत आलेला संघर्ष, वारंवार येणारे अडथळे आणि कितीही प्रयत्न केले तरी यश हातात न लागण्याचा जो काळ होता, तो आता संपण्याच्या वाटेवर आहे. ज्योतिषशास्त्रानुसार एक असा महत्त्वाचा कालखंड सुरू होत आहे, जो तुमच्या आयुष्यात अचानक आणि सकारात्मक बदल घडवू शकतो. काही अशा घटना घडण्याचे संकेत दिसत आहेत, ज्यामुळे तुमच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि नशिबाच्या प्रवाहात मोठा बदल जाणवू शकतो. त्यामुळे हा क्षण साधा नाही, तर एक नवीन सुरुवातीचा संकेत आहे, जो तुमचं आयुष्य एका वेगळ्याच दिशेने घेऊन जाऊ शकतो. जीवनात काही काळ असा येतो, जेव्हा सर्व काही थांबल्यासारखं वाटतं. प्रयत्न करूनही यश हातात लागत नाही आणि मनात सतत एक प्रश्न निर्माण होतो की माझ्याच वाट्याला इतक्या परीक्षा का येत आहेत. पण ज्योतिषशास्त्र सांगतं की प्रत्येक कठीण काळ हा कायमचा नसतो. तो एक परीक्षा असते, एक परिवर्तनाची प्रक्रिया असते आणि या प्रक्रियेनंतर नशिबाचा खरा दरवाजा उघडतो. आजचा हा संदेश त्या सर्वांसाठी आहे, ज्यांनी खूप काळ संघर्ष सहन केला आहे आणि आता त्यांच्या आयुष्यात बदलाची वेळ अगदी जवळ आली आहे. विश्वाच्या या विशाल चक्रात प्रत्येक गोष्ट एक ठराविक वेळी घडते आणि जेव्हा ग्रहांची स्थिती बदलते, तेव्हा आपल्या आयुष्यातील ऊर्जा देखील बदलते. अनेक वर्ष चाललेला अडथळ्यांचा काळ आता हळूहळू संपत चालला आहे आणि नवीन सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे. ही ऊर्जा केवळ बाह्य बदल घडवत नाही, तर तुमच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि आत्मविश्वासामध्येही मोठा फरक निर्माण करते. अनेक वेळा आपण केलेल्या मेहनतीचं फळ लगेच मिळत नाही, पण याचा अर्थ असा नाही की ती मेहनत वाया जाते. ती प्रत्येक मेहनत आपल्या भविष्यातील यशाची पायाभरणी करत असते आणि जेव्हा योग्य वेळ येते, तेव्हा त्या सर्व प्रयत्नांना एकत्रित फळ मिळतं. अगदी तसंच आता तुमच्या आयुष्यात घडणार आहे. जे काही तुम्ही आत्तापर्यंत सहन केलं आहे, त्याचं परतफेडीची वेळ आता सुरू होत आहे. या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवणं. कारण जेव्हा नशिबात तुमच्या बाजूने वळतं, तेव्हा संधी देखील मोठ्या प्रमाणात येतात. पण त्या संधी ओळखण्यासाठी आणि त्याचा फायदा घेण्यासाठी मन स्थिर आणि सकारात्मक असणं खूप आवश्यक आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना मनात स्थान देऊ नका. घरातील वातावरण, नातेसंबंध आणि आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टींमध्ये हळूहळू सुधारणा होऊ लागेल. जे प्रश्न खूप दिवसांपासून अडकले होते, त्यांना आता मार्ग मिळू लागेल आणि जे लोक तुमच्यापासून दूर गेले होते, ते पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येण्याची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे संयम आणि शांतता राखणं अत्यंत आवश्यक आहे. या बदलत्या काळात तुम्हाला काही अशा संधी मिळतील, ज्या तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकतात. पण त्या संधी ओळखण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा लागेल. कारण अनेक वेळा बाह्य परिस्थितीत गोंधळ निर्माण करते, पण अंतर्मन नेहमी योग्य दिशा दाखवतं. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा काळ हळूहळू स्थिरतेकडे नेणारा आहे. अचानक लाभ, नवीन उत्पन्नाचे स्रोत किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत दिसत आहेत. पण या काळात अनावश्यक खर्च टाळणं आणि योग्य नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मिळालेले धन टिकवणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. आरोग्याच्या बाबतीत सकारात्मक बदल दिसून येतील. जे त्रास तुम्हाला सतावत होते, ते हळूहळू कमी होतील. पण यासाठी स्वतःची काळजी घेणं आणि नियमित दिनचर्या पाळणं आवश्यक आहे. कारण शरीर आणि मन दोन्ही संतुलित असतील तरच तुम्ही या नवीन संधीचा पूर्णपणे लाभ घेऊ शकता. नातेसंबंधाच्या बाबतीत हा काळ खूप महत्त्वाचा आहे. गैरसमज दूर होतील आणि जे नाते तुटण्याच्या मार्गावर होते, ते पुन्हा मजबूत होऊ शकतात. पण यासाठी तुमच्याकडूनही थोडा प्रयत्न, समजूतदारपणा आणि संयम आवश्यक आहे. कारण नाते टिकवण्यासाठी केवळ भावना नाही, तर समजूतही लागते. करिअर किंवा व्यवसायाच्या क्षेत्रातही सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. नवीन संधी, नवीन प्रोजेक्ट्स किंवा पदोन्नतीचे संकेत दिसू शकतात. पण यासाठी तुम्हाला मेहनत
आणि सातत्य कायम ठेवावं लागेल. कारण नशीब संधी देतं, पण त्या संधीचं यशात रूपांतर करण्याची जबाबदारी आपलीच असते. या काळात तुमच्या विचारांमध्येही मोठा बदल होईल. तुम्ही अधिक सकारात्मक, आत्मविश्वासी आणि ठाम बनाल आणि हा बदलच तुमच्या यशाचं मुख्य कारण ठरेल. कारण जेव्हा विचार बदलतात तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला सुरुवात होते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा काळ तुम्हाला अंतर्मनाशी जोडणारा आहे. ध्यान, प्रार्थना किंवा सकारात्मक विचार यामुळे तुमची ऊर्जा वाढेल आणि तुम्हाला मानसिक शांती मिळेल. ही शांती तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक बदल हा एक संधी घेऊन येतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला घाबरू नका, तर तिला एक नवीन सुरुवात म्हणून स्वीकारा. कारण कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठे बदल हेच आपल्या सर्वात मोठ्या यशाची सुरुवात ठरतात. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या नवीन टप्प्याचा पूर्णपणे फायदा घ्या. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. कारण तुम्ही जितका संघर्ष केला आहे तितकंच मोठं यश तुमच्या वाट्याला येणार आहे. शेवटी इतकं सांगायचं आहे की हा काळ तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करणारा आहे. त्यामुळे सकारात्मक राहा, कृतज्ञ राहा आणि प्रत्येक संधीचा स्वीकार करा. कारण जे काही घडणार आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे आणि तुमचं आयुष्य एका नवीन उंचीवर नेण्यासाठीच आहे. जीवनात येणाऱ्या या सकारात्मक बदलांसोबत तुम्हाला स्वतःमध्ये एक नवीन ऊर्जा जाणवेल, जी तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय आणि जागरूक बनवेल. अनेक वेळा आपण बाह्य परिस्थिती बदलण्याची वाट पाहतो, पण खरा बदल आपल्या आतून सुरू होतो आणि जेव्हा हा आतला बदल घडतो तेव्हा बाहेरचं जगही आपोआप बदलायला लागतं. त्यामुळे या काळात स्वतःच्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तुमची मानसिक स्थितीच तुमच्या भविष्याचा पाया घालते. जितके विचार सकारात्मक तितकंच आयुष्य उजळतं. या काळात तुमच्या आयुष्यात काही अनपेक्षित भेटी किंवा संवाद होऊ शकतात, जे पुढे जाऊन तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. कधीकधी एक छोटीशी ओळख किंवा एक साधा संवादही आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक संधीला महत्त्व द्या. कोणालाही कमी समजू नका आणि प्रत्येक क्षणातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. कारण ज्ञान आणि अनुभव हेच पुढे जाऊन तुमचं सर्वात मोठं भांडवल ठरणार आहे. आगामी काळात तुमच्यासमोर काही मोठे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते आणि त्यावेळी घाई न करता शांतपणे विचार करून निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. कारण योग्य वेळी घेतलेला एक निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली किंवा भीतीपोटी निर्णय घेऊ नका, तर आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जा. कारण तुमच्यात ती क्षमता आहे जी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत यश मिळवून देऊ शकते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवणं कधीही सोडू नका. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या होत्या त्या 5 महत्त्वाच्या घटना ज्या तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकतात. पण लक्षात ठेवा, फक्त भविष्य जाणून घेणं पुरेसं नसतं. त्या संधीचा योग्य उपयोग करणं हेच खरं यशाचं रहस्य आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.